वाटा आपल्या हिताच्या या ग्रंथामध्येच आपण म्हटलंय, आपल्याला हिंदुत्व मान्य आहे असं म्हणणाऱ्यांनी बुद्धिवादाचा योग्य अर्थ जाणून अतिरेकी भूमिका टाळणं हे आवश्यक आहे. यालाच जणू अगदी जोडून असलेलं असल्यासारखं वाक्य हे मला सहजपणे मिळतं ते पूर्वरंग तरंगिणीमध्ये, ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की स्वतःच्या देशाची, परंपरेची, संस्कृतीची नाना प्रकारांनी विटंबना करण्यामध्ये हे जे अर्थ जाणत नाहीत ना लोक, त्यांना प्रचंड भूषण वाटतं. कारण अशी निंदा करण्यामुळे तथाकथित बुद्धिवाद्यांकडून आणि स्वतःला सुधारक, प्रगत प्रस्थापितांचे विरोधक म्हणवणाऱ्यांच्याकडून त्यांना उदंड प्रशंसा मिळते आणि प्रसिद्धी लाभते. अलीकडचा प्रसिद्धीचा मुळी नियमच असा आहे की जे विकृत तेच प्रसिद्धीला योग्य ठरतं. कुत्र माणसाला चावलं तर ती काही वार्ता होऊ शकत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती मात्र वार्ता होते. नीट बारकाईने आपण बघा की हे का होतं, असं का होतं. बहुसंख्य असलेले आपण जे या देशामध्ये राहतोय, अशांच्याच धर्माला जाणीवपूर्वक लक्ष का केलं जातं? कारण असे जे करणार आहेत ते बुद्धिवादी समजले जातात. सगळीकडे त्यांचा उदो उदो केला जातो. नवे नवे अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कार सुद्धा, ही एक व्यवस्था असते बरं का, ते सुद्धा त्यांना देण्याची व्यवस्था होते, देऊ केले जातात. वृत्तपत्रात अशांचेच लेख येतात. वेगवेगळ्या वाहिन्यांमध्ये अशाच लोकांचं. नाही तर मला सांगा की सिनेमामध्ये नटनट्या वगैरे जी कामं करतात हे त्यांच्या त्यांच्या भूमिकेपुरते मर्यादित असतात ना, आणि तेवढंच त्यांनी राहावं. खरं म्हणजे होतं काय की या सगळ्यांना असं वाटायला लागतं ठराविक काळानंतर की आपण सुद्धा विचारवंत वगैरे झालोय, म्हणजे अशी स्वप्न पडायला लागतात त्या. आणि त्याला कारण की अशा कोणत्या तरी चर्चांच्या मध्ये त्यांना बोलवलं जातं आणि मग त्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने बोललं म्हणजे लोकानुनय ज्याला आपण म्हणतो तशा पद्धती. मग काय करा, तर मी किती पुढारलेली आहे, मी किती पुरोगामी आहे असं दाखवताना आपण आपल्याच गोष्टींना शिव्या घाला, म्हणजे मग सगळे लोक हे आपल्याला वा वा छान छान असं म्हणायला. कोणी विरोध करणार नाही. त्याचं कारण आहे की हिंदू अतिशय सहिष्णू आहेत. परवा कोणीतरी म्हटलं होतं बघा, की या देशात हिंदू बहुसंख्य आहेत म्हणूनच संविधान, कायदा, स्त्री सन्मान या सगळ्या गोष्टी टिकून आहेत. लगेच त्यांच्यावरती कोणीतरी हल्ले करायला सुरुवात केली. मला सांगा काय चुकीचं बोलले होते ते? बोलले त्या चुकीचं काय? आज जर आपण पाहिलं जगात बघा आणि मला दाखवा की जिथे अ, अगदी मुस्लिम लोकसंख्या जास्त, आत्ताचं अफगाणिस्तानचं उदाहरण घ्या. काय अवस्था आहे त्या देशाची? बरं 56 मुस्लिम देश आहेत. त्यातला एकही जण अफगाण लोकांना आपल्याकडे का हो घेत नाहीये? सिरियाच्या वेळेला तेच झालं होतं. सगळ्या जगाने पाहिलं. इतके मुस्लिम देश आहेत, अगदी लागून आहेत त्या त्या देशांना, अफगाणिस्तानला लागून असलेले देश आहेत. हे सगळे देश बाबांनो तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला आश्रय देतो असं अफगाण लोकांना म्हणत नाहीत. तिथून हजारो किलोमीटर वरती त्यांनी जायचं कुठे? तर युरोपामध्ये जायचं किंवा अमेरिकेकडे जायचं. तिथे शरण मागायची आणि तिथे राहायचं. हा काय प्रकार आहे मला सांगा? कायदा सुव्यवस्था ही अशी कोणकोणत्या ठिकाणी राहिलेली आहे? या अशा कोणत्या देशांच्या मध्ये इतर धर्मीय अगदी सुखाने राहू शकतात? परवा जन्माष्टमीच्या दिवशी पाकिस्तानामध्ये काय झालं आपण वाचली असेलच वार्ता. हे काही आपल्या देशात होतं का? नाही होत, होणारही नाही, होऊ सुद्धा नाही. कारण आम्ही हिंदू आहोत, बहुसंख्या आहोत, सहिष्णुता आहोतच. वसुधैव कुटुंबकम ही आमची वृत्ती आहे. हे सगळं आम्हाला माहिती आहे आणि या एका कारणामुळे मग असं असून सुद्धा जाणीवपूर्वक जेव्हा आमच्यावरती हल्ले केले जातात, आम्हाला लक्ष केलं जातं, त्यावेळेला सुद्धा आम्ही काही बोलायचं नाही. म्हणजे 10 वेळा तुम्ही कमरेत लाथा घालायच्या, त्या हुंकी चू न करता आम्ही सहन करायच्या. एकाच वेळेला जर आम्ही लाथ पकडली की तुम्ही आरडाओरडा करणार की हिंदू की बघा किती असहिष्णू आहेत म्हणून. थोडी कोणी काढली पहिल्यांदा? किती वेळा काढली? हे बघितलं जात नाही. आपल्या माहितीसाठी सांगतो, जगभरामध्ये अतिरेकी म्हणून ज्या संस्था डिक्लेअर झालेल्या आहेत, ज्या संघटना जाहीर झालेल्या आहेत, 85च्या आसपास आहेत. यातल्या बहुसंख्य संघटना या डाव्या आहेत.
मुस्लिम आहेत, नाहीतर ख्रिश्चन आहेत. एकही हिंदू संघटना नाहीये. का नाहीये याचा विचार नाही आपल्याकडे? की एवढ्या जगामध्ये 4थ्या क्रमांकाची लोकसंख्या हिंदूंची आहे आणि तरी हिंदूंचं असं झालं नाही. काश्मीर खोऱ्यामधून 80च्या दशकामध्ये लक्षावधी हिंदूंना हकलून देण्यात आलं, तरी एकही काश्मीरी हिंदू अतिरेकी झाला नाही. काहीतरी असं बोलाल की नाही, की कुठेतरी एखादी घटना घडली की त्याच्यावरती चरबीत चरवण करायचं, बोट दाखवायची आणि हिंदू एक बघा कसे असे अतिरेकी आहेत, किती भयंकर आहेत, असंच सातत्याने चित्र निर्माण करायचं, निगेटिव्ह अशा पद्धतीचं चित्र निर्माण करायचं. आणि तसं करणारे हिंदूच असतात जास्तीत जास्त, आणि ते ह्या अशा गोष्टी करून वाहवाही कमावतात. ह्याच्या पलीकडे दुसरं काय? आणि म्हणून आप्पा जे सांगतात ना, की आम्हाला हिंदुत्व मान्य आहे. हिंदू आणि हिंदुत्व काय वेगळेपणा? म्हणून मुद्दाम सांगतायत ते असं म्हणणाऱ्यांनी बुद्धिवादानी योग्य तो अर्थ हा जाणून घेऊन अतिरेकी भूमिका टाळणं आवश्यक आहे. सध्या तसं होतंय का? आता कसला आरडाओरडा चाललाय तोही आपल्याला माहिती असेल. आपलं काय झालंय माहितीये का? आपण बहुसंख्य असल्यामुळे मला काय त्याचं असं करून आपण गप्प राहतो. किती वर्ष सावरकरांचं पुस्तक आहे मोपल्याचे बंड, त्याचं नाव अख्खं काय माहितीये? मोपल्याचे बंड अथवा मला काय त्याचे. अजूनही आपली अवस्था तीच आहे. हे मोपल्याचं बंड होऊन गेल्याला 1 शतक जवळपास लोटलं, जवळपास 1 शतक. हा, पण अजूनही मला काय त्याचं हीच वृत्ती आहे. शिकलेले लोक विचारतात या अशा गोष्टींना आपण कसा विरोध करायचा, काय करायचं, तुम्ही स्वतः का नाही विचार करत? जिथे माझा देव, देश आणि धर्म याच्यावरती माझा विश्वास आहे, माझं प्रचंड प्रेम आहे, तिथे मला हे प्रश्न पडायला नको. किंबहुना मी शोध घ्यायला पाहिजे की ह्याला विरोध मी कशा पद्धतीने करू शकतो. इच्छा असेल तर मार्ग असतो. वेन देर इज अ विल देर इज अ वे. पण इच्छाच नसेल तर आत्ता 9, 10, 11 सप्टेंबरला अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीने एक कॉन्फरन्स भरवली जाते, डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स. डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व. आता ग्लोबल हिंदुत्वालाच डिसमेंटलिंग का करायला जात आहेत हे लोक? वैश्विक हिंदुत्व हे यांना का हाणून पाडायचंय? याचं कारण फक्त एवढंच आहे की आता हिंदुत्व वैश्विक व्हायला लागलं ना. योग असो, कारण योग डे, योग दिन साजरा व्हायला लागला, त्याचाही आपण योगा करून टाकला ती गोष्ट वेगळी. सूर्यनमस्कार वगैरे या ज्या काही हिंदू संकल्पना आहेत, या कुठेतरी आता जगामध्ये रुजायला लागलेले आहेत. एकूणच हिंदू धर्म किंवा हिंदुत्व याला ग्लोबल सेंट्रल स्टेज मिळायला लागलंय, जागतिक केंद्रस्थान हे बनत चाललेलं आहे. याची कुठेतरी भीती डाव्या लोकांच्या मनामध्ये, कारण आतापर्यंत डावे जे होते ना तेच मेनस्ट्रीम विचारसरणीमध्ये असलेले वगैरे असं स्वतःला म्हणायचे, आणि हिंदुत्वनिष्ठांना किंवा हिंदू विचारांना नेहमी फ्रिंज एलिमेंट्स म्हणजे अत्यल्प जनाधार असलेले असं म्हणून ते हिणवायचे. आणि आता साराच विचार बदललाय जगाचा सुद्धा. जग आता हिंदुत्वाकडे बघायला लागलंय, आदराने बघायला लागलंय. ज्या देशाबद्दल पूर्वी म्हटलं जायचं की केवळ सापांचा आणि गारुड्यांचा देश आहे म्हणून, त्या देशाकडे ज्या वेळेला आदराने लोक बघतायत. एक ऑलिम्पिकचं सुद्धा आता उदाहरण घ्या ना. ऑलिम्पिक मध्ये हरलेल्या खेळाडूंचं सुद्धा आमच्या पंतप्रधानांनी कौतुक केलं. आजपर्यंत झालं होतं का असं? अरे ते चांगलं आहे, त्याला किमान चांगलं तरी म्हणा ना. जिंकलेल्याचं तर कौतुक होतच, पण हरलात तरी देशाचं प्रतिनिधित्व केलंय तुम्ही, हे महत्वाचं. आणि त्यामुळे उद्या तुम्ही पुढे जालच. आता जे पॅराऑलिम्पिक चालू आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा भारताने दुहेरी पदक संख्या गाठली. आणि या सगळीकडे ज्या वेळेला देशाचा प्रमुख असलेला माणूस मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करतो, संपूर्ण जगामध्ये कुठेतरी देशाचं, आताचही आपल्याला माहिती आहे ना की देशामध्ये
जे आता टीकाकरण चालू होतं, लसीकरण जे चालू होतं, या लसीकरणाची विदेशी लोकांनी खिल्ली उडवलेली होती. याला कारण आपलेच कडचे काही लोक, की होऊच शकत नाही, कोट्यवधीचा हा देश आहे, या देशामध्ये काय होणार, कसं होणार, शक्य तरी आहे का, याला किमान 8-10 वर्ष तरी जावी लागतील, वगैरे वगैरे वगैरे. एक तर अमेरिकेच्या बरोबरीने लसीकरण लसीकरण योग्य अयोग्य, करावं करू नये, हा मुद्दा इथे नाहीये. इथे मुद्दा काय तो लक्षात घ्या. जे म्हटलं गेलं आणि ज्याची खिल्ली उडवली गेली, त्या देशांनी आज अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येच्या दुपटीहून अधिक लसीकरण केलं. आपल्याकडे जवळपास 565 ते 66 कोटी लोकांचं लसीकरण झालं. अमेरिकेची लोकसंख्या 32 ते 35 कोटी, लक्षात घ्या. म्हणजे आता लोकांचे म्हणजे जगातल्या लोकांची बोटं तोंडात जायला लागली, कारण खिल्ली उडवली होती. अशीच खिल्ली पूर्वी आपली यान उडवण्याच्या वेळेला पण झालेलं होतं बरं का. अगदी तिथे गाय बी एक शेतकरी घेऊन जातोय वगैरे, अशा प्रकारची मीम्स तयार करण्यात आली होती, कार्टून्स तयार करण्यात आलेली होती आणि आपल्या देशाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. ते सगळं आमच्याच इथल्या काही लोकांनी इथे फिरवलं सुद्धा होतं. लाज वाटत नाही या लोकांना की आपण आपल्याच देशाची कुचेष्टा करतो. विरोधी मताचे असाल, पण आमच्याकडे महाभारताने वयम पंचाधिकम शतम सांगितलेलं आहे. ज्या वेळेला बाहेरचा असतो त्यावेळेला आम्ही सगळे 105 असतो, हे लक्षात घ्यायला नको. आणि त्यामुळे हे जे कोणी आता हे डिसमॅन्टलिंगचा प्रयत्न करतायत ना, कदाचित हे स्वतः डिसमॅन्टल होण्याचा संभव आहे, हे तर निश्चित. पण याच्यामध्ये जे लोक आहेत आणि ज्या पद्धतीचे त्यांनी विषय घेतले, ते पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की हा बुद्धिवादाचा अतिरेक नव्हे काय. यांनी त्यांनी विचार करा. एक तर जगामध्ये बहुसंख्य हिंदू असलेला हा एकमेव देश आहे. जो देश बहुसंख्य हिंदू असूनही घोषित हिंदू राष्ट्र नाही. म्हणजे जगाच्या 4थ्या क्रमांकाच्या लोकसंख्येच्या नावावरती एकही देश प्रत्यक्षात नाही, असं असून विदेशात जाऊन तिथल्या विद्यापीठांना हातात धरून याच्यात सहभागी होणारी म्हणे विद्यापीठ कोणकोणती. अमेरिकेमध्ये अर्थात हे होणारे नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठ, बर्कले युनिव्हर्सिटी, शिकागो युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी, हार्वर्ड युनिव्हर्सिटी, पेन युनिव्हर्सिटी, प्रिन्स्टन, स्टॅनफोर्ड, अशा कितीतरी विद्यापीठांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी परिसंवाद त्याचे आयोजित केलेले होते. याच्यामध्ये भाग घेणारे लोक कोण आहेत, जे गुगल आणि याच्याशी अगदी खूप काय सहजपणे त्याच्यामध्ये खेळत असतील, त्या लोकांनी एकदा ही नावं गुगल करून बघा. म्हणजे आपल्याला कळेल की हे लोक कोणत्या मानसिकतेचे, कोणत्या विचारांचे. आनंद पटवर्धन, आयेशा किडवई, बानू सुब्रमण्यम, भानवार मेघवंशी, क्रिस्टोफर जाफरलेट, कविता कृष्णन, मीना कंदस्वामी, मोहम्मद जुनैद, नंदिनी सुंदर, पी शिवकाशी वगैरे यासारखे लोक याच्यामध्ये हिस्सा घेणार आहेत. हे सगळे डाव आहेत. सगळे डावेत म्हटल्यानंतर आपल्याकडे असलेल्या संकटांमध्ये कसे कसे सरकारच्या विरुद्ध उभे राहणारे लोक आहेत वेगळं सांगायला नको. नक्षलवादाबद्दलची यांची काय भूमिका असते ही मी वेगळं सांगायला नको. आपण सगळेजण चांगले वाचक आणि चांगले श्रोतेही असाल, वेगवेगळ्या बातम्याही आपण बघत असाल. याच्यामध्ये जे परिसंवाद आयोजित करण्यात आले ना, या परिसंवादांची शीर्षक बघा, म्हणजे आपल्याला कळेल. व्हॉट इज ग्लोबल हिंदुत्व, द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ हिंदुत्व, कास्ट अँड हिंदुत्व, जेंडर अँड सेक्शुअल पॉलिटिक्स ऑफ हिंदुत्व, हिंदुत्व अँड व्हाईट सुप्रीमसी, हिंदुत्व प्रोपोगंडा अँड डिजिटल इकोसिस्टम. वाचल्यानंतरच आपल्याला कळेल की कशा पद्धतीचे विषय हे तिथे चर्चेला घेण्यात येणार होते. आणि म्हणून मला आज तरी एक चांगली बातमी अशी मिळाली की याच्याबद्दल एकतर आता तिथेच त्याच्या विरोधात बराच आरडाओरडा व्हायला लागलाय. ओहायो मधले सिनेटर नीरज अंतानी यांनी पहिल्यांदा, म्हणजे तिथला एक हिंदू सिनेटर पहिल्यांदा पुढे येऊन त्यांनी या ग्लोबल हिंदुत्व डिसमेंटलिंग हिंदुत्व परिषदेला जाहीर विरोध केलाय. अमेरिकेमधले आता वेगवेगळ्या प्रांतामधले असे जे जे हिंदू सिनेटर असतील ते तसेच पुढे येतील
बरं, याला काउंटर अटॅक म्हणून युके मध्ये अंडरस्टँडिंग हिंदुत्व अँड हिंदू फोबिया या नावाचीच एक परिषद ही आता भरवली जाते की हिंदुत्व काय आहे हे लोकांच्या पर्यंत जायला पाहिजे. हिंदू फोबिया हा मुद्दाम निर्माण केला जातोय हे लोकांच्या समोर. बरं, तारखा पण आपण पाहिल्या ना, मी मगाशी आपल्याला सांगितलं सप्टेंबर मधल्या तारखा. 9/11 घडलं, अमेरिकेतले ट्विन टॉवर पडले, ते 9 सप्टेंबरलाच ना. आता अफगाणिस्तान जो तालिबानच्या घशात गेलाय ते आता जगाला अस्वस्थ करून टाकण्यासारखं आहे का हा हिंदू फोबिया जो यांनी निर्माण करण्याचा हे प्रयत्न करतायत ते जगाला काय जगासमोर काहीतरी कठीण आहे आणि भयावह अशी परिस्थिती निर्माण करण्यासारखं आहे काय आहे नेमकं. मग अशा वेळेला तुम्ही तालिबानच्या विरुद्ध एखादी परिषद का नाही भरवतात? इस्लाम ख्रिश्चन अतिरेक्यांच्या विरोधात वगैरे अशी एखादी का नाही परिषद भरवतात? कारण तेच मगाशी मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं ते की हिंदू सहिष्णू आहे. मग अशा वेळेला आपण विचार असा करायचा की आपण काय करू शकतो, कोणत्या मार्गाने आम्ही करू शकतो. कारण यांना याच्या बरोबरीने जर अशी वेगळी काहीतरी घेतली असती यांनी भूमिका आणि वेगळे विषय घेतले असते तर त्या विषयांच्या मध्ये धर्मवेड्यांच्या राजवटींमध्ये महिलांचं नेमकं स्थान काय आहे, आधुनिक विज्ञान आणि आधुनिक शिक्षण याचं अफगाणिस्तानमध्ये नेमकं काय होणार आहे, किंवा लहान मुलांचं मुलींचं नेमकं तिथे स्थान काय, हे असे विषय घेता आले असते ना. पण हे असे विषय घ्यायचेच नाहीत असं ठरवलेलं आहे का? कारण हे बुद्धिवादी, आणि हेच बुद्धिवादी ज्या वेळेला वेगवेगळ्या ठिकाणी येतात चर्चांना वगैरे आणि चर्चांमध्ये आपली मतं मांडतात त्यावेळेला शब्दांचे इतके आकर्षक रीतीने खेळ करत जातात ना की ते खेळ आपण पाहिले की आपल्याला आश्चर्य वाटायला. आणि मग असं म्हणायला लागतात काय माहितीये का, एक वेळ आमचं ना पाकिस्तानशी शत्रुत्व असणं वगैरे सगळं ठीक आहे, पण पाकिस्तानी नागरिकांनी काय केलंय, त्यांच्याशी का शत्रुत्व घ्यावं. वरवर ऐकायला किती छान वाटतंय ना. म्हणून आपणच एक कोट सांगतो, भगवान श्रीकृष्ण एक दर्शन मध्ये, अधर्माशी अधर्माने वागणे, अन्यायाशी अन्यायाने वागणे यात काहीच अधर्म नाही. धर्माच्या ढालीचा उपयोग त्यांनीच करावा की ज्याच्या हाताच्या तलवारीला नीतीची धार आहे आणि न्यायाची मूठ आहे, ज्याचं वर्तन सदाचाराची मर्यादा मानणार आहे. कृष्ण आपल्याला मूर्तिमंत उदाहरण त्याचं म्हणून दिसतातच. कृष्ण चरित्र नुसतं वाचायचं आणि हरे कृष्ण करत करत फक्त भजन करत राहायचं, मोकळं व्हायचं, गोपाळ काल्याचा प्रसाद खायचा आणि घरी निघून जायचं, असं करण्याकरता कृष्णचित्र आहे का हो? मला सांगा. म्हणून याच्याबद्दल ते काय म्हणतायत ते लक्षात घ्या. मगाशी जे वाक्य मी सांगितलं ना की पाकिस्तानशी शत्रुत्व, पण बिचाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी काय केलंय ऐकायला छान वाटतं की नाही, कारण बुद्धिभेदाकरताच हे वाक्य पेरलेलं आहे. आमचंही खूप म्हणणं आहे की आम्हालाही त्यांच्याशी खूप छान वागायचंय, खूप प्रेमाने वागायचंय. पाकिस्तान मधली कधी क्रमिक पुस्तकं पाहिलीत का? गुगल करून पहा ना, थोडा शोध घ्या. पाकिस्तानमध्ये मुलांना लहान वयापासून काय शिकवलं जातं, शाळेमध्ये कॉलेजमध्ये काय शिकवलं जातं, आणि असं शिकत शिकत जे मोठे होत जातात आणि पाकिस्तानी नागरिक म्हणून बनतात त्यावेळेला ते नागरिक तुमच्या आमच्याबद्दल प्रेमाची खिरापत वाटायला बसलेत का? आपण दोघे भाऊ भाऊ असं करत का संक्रांतीचं वाण वाटायला येणार आहेत आपल्याकडे? आम्हाला मान्यच आहे की माणूस म्हणून आम्ही कोणाचंही शत्रुत्व करत नाही, पण एका देशाबद्दल शत्रुत्व करतो पण त्यातल्या माणसांबद्दल करत नाही. याचा अर्थ काय असतो? देशाबद्दल म्हणजे भूमीबद्दल आपण करतोय. आपण ज्या वेळेला करत असतो शत्रुत्व त्यावेळेला ते शत्रुत्व हे कशा प्रकारचं असतं, कोणत्या प्रकारचं असतं मी आपल्याला सांगायला नको, पण मुद्दाम अशी काहीतरी मस्तपैकी भाषा वापरायची, ती भाषा वापरून कुठेतरी मूळ हेतूपासून लोकांना अमन की आशा दाखवत, आपल्याकडे आहे ना अमन की आशावाले लोक, ते तसंच काही काही टीव्हीवरती येऊन बोलतात,
वृत्तपत्रात सुद्धा काही काही लेख लिहितात आणि यांना अजूनही अमनकी आशा आहे. बघा, जवळपास रोज आपल्या सीमेवरती गोळीबारी होते. जवळपास रोज कुठे न कुठेतरी आपले सैनिक हुतात्मा होताना आपल्याला, हुतात्मा, शहीद नव्हे, हा शब्द आपण बरोबर चुकीचा वापरतो. सैनिक होतो तो हुतात्मा होतो. शहीद हा शब्द आपल्याला माहिती तरी आहे का, की हा शब्द पुराणातला आहे. हा शब्द धर्माकरता, जिहाद करण्याकरता जो बाहेर पडतो आणि जिहाद मध्ये जो मरतो त्याला शहीद म्हणतात, आणि जिहाद करताना जो जिंकतो परधर्मीयाला मारून त्याला गाझी असं म्हणतात. काश्मीरमध्ये नाही का मध्यंतरी एक गाझी साहेब मारला गेला होता, गाझी बाबा. त्यांनी स्वतःला नाव घेतलेलं होतं गाझी बाबा, कारण त्यांनी तशा प्रकाराने केलेलं होतं. मग मला सांगा, आपले सैनिक धर्माकरता मरतायत का? देशाकरता मरतात. आणि देशाकरता जो जातो तो वीरगतीला प्राप्त होतो. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, आपल्याला माहिती आहे, जितवा वा भोक्षसे महिम. मग तसा तो होतो ना, तेव्हा त्याला हुतात्मा असं म्हटलं जातं. पण हेही आम्हाला नेमकं माहिती नसतं, ही आमची अवस्था असते. आता याला कोण काय करणार? आणि या एका गोष्टीमुळे माणूस म्हणून आमचं कोणाशी वैर नाही. सैन्य किंवा शत्रुत्व करून जेव्हा समोरचा उभा राहतो त्यावेळेला राष्ट्राच्या दृष्टीने तो वैरीच असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून अमनकी आशावाले या गोष्टीकडे डोळेझाक करतात की अजूनही आमच्याकडे घुसखोरी होतीये. काल परवाचा रिपोर्ट आहे की आता आपल्याकडे आणखीन घुसखोर कसे घुसवले जाणार आहेत त्याच्याबद्दलचा वगैरे. तुम्ही आम्ही प्रत्येक जण एक हिंदुस्थानी नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी अतिशय सावध राहायला नको? हा सावधपणा जर अंगी बाळगायचा असेल तर मग न्यायाची मूठ आहे आप्पा सांगतात, आणि त्याच्या पुढे म्हणतात ना की ज्याचे वर्तन सदाचाराची मर्यादा मानणारे सर्वसाधारण हिंदू हा तसाच असतो. सर्वसाधारणपणे खोटं करणाऱ्याच्या मनामध्ये नेहमी एक चोर दडलेला असतो, पण सर्वसाधारणपणे मी माझं काम, माझं घर, हे सगळं बरं अशाच थाटामध्ये राहणारा असतो. हा जो सर्जिकल स्ट्राईक करणं हा जो भाग आहे, एकदम शत्रूवरती हल्ला करणं, पण असं असून दुर्दैवाने आमच्याकडे त्याचे सुद्धा पुरावे मागणारे लोक आहेत. आता याला आपण काय केलं? आणि गंमत बघा या लोकांची, हे जे सो कॉल्ड पुरावे मागणारे लोक असतात ना, हे कधी अमेरिकेकडे मागत नाही तर पुरावे. कारण अमेरिका करतीये, आमचं एक मेंदूच तसा झालेला आहे. अमेरिका करतीये म्हणजे सगळं व्यवस्थित असणार. हे काय उगाच असं काहीतरी करतील का? छे, जबाबदारीने वागणार आहेत ते. आणि मग आपल्या देशातले लोक हे बेजबाबदार असतात असं म्हणायचे. परवाची गोष्ट, काबूलमध्ये अमेरिकेने रॉकेट हल्ल्यानी, नाही ड्रोन हल्ल्यानी मला असं वाटतं, एक कार उडवली आणि सांगितलं काय त्या कारमध्ये स्फोटक होती. प्रत्यक्षात काय होतं, त्या कारमध्ये 4 कच्ची बच्ची होती, मुलं, आणि त्यांचे आई वडील होते. 7 जण ठार झाले त्याच्यामध्ये. अमेरिकेने सांगितलं त्याच्यात स्फोटक एकही स्फोटक मिळालं नाही ड्रोन मध्ये. ड्रोनने टाकलेल्या स्फोटकाचा एकमेव स्फोट झाला, बाकी नाही झाला. आपल्याकडचे सगळे बुद्धिवादी गप्प आहेत. तिथल्या वृत्तपत्रात लिहिणारे सुद्धा गप्प आहेत, ज्यांनी अजून अमेरिकेला पुरावा विचारला नाही. आणि आपल्याकडे मात्र पुरावा विचारायला असे सगळे लोक पुढे असतात. कारण यांना एक माहितीये की काही बोललं आपण नाही इथलं तरी सुद्धा ते खपलं जातं, खपवून घेतलं जातं. हे जे खपवून घेणं हा जो प्रकार आहे ना, हा कुठेतरी ह्याला चाप बसायला पाहिजे. आणि एवढ्या कारणाकरता तरी मगाशी मी म्हटलं तसं ते डिस्मेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व याच्या विरोधात आपण काय करू शकतो? जे ट्विटरवर आहेत, पंतप्रधान, गृहमंत्री, या सगळ्यांना एक ट्विट तर पाठवू शकतात की अशी अशी कॉन्फरन्स होती की आपल्या देशाने लक्ष द्यायला पाहिजे आणि तिच्यावरती बंदी यायला पाहिजे. आपण वृत्तपत्रात पत्र पाठवू शकतो. जी काही माध्यम आहेत, जी माध्यम, सोशल माध्यम असू दे, फेसबुक असू दे, व्हॉट्सअप असू दे, जे काही माध्यम आहेत, त्या सगळ्या माध्यमांचा आपण उपयोग करून घेऊन
आपण आपला विरोध नोंदवू शकतो. म्हणून मी मगाशी म्हटलं की जर मनात आलं तर त्या पद्धतीने आम्ही करू शकतो. आमच्या मनात सुद्धा या गोष्टी येत नाहीत. याचं कारण काय आहे माहितीये का? की आम्हाला आमचा अपमान सुद्धा कळत नाहीये. हे जे न कळणं आहे हे आणखीन त्रासदायक असतं. आता एक आचाराचंच एक उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की आम्ही काय काय सोडतोय. जे काही जुनं असतं ते सगळं वाईटच अशा थाटात जर राहिलो तर आपल्याकडे अ, अशी परंपरा आहे बरं का. म्हणजे हिंदूंना जे शिकवतात ना की जगाकडे कसं बघावं किंवा आपण सगळ्यांवर प्रेम करावं, प्रेम हाच धर्म वगैरे, हिंदूंना सांगण्याची काही गरज नाहीये बरं का. कारण हिंदूंच्या धर्माने इतरांच्या कोणाच्या धर्माचा म्हणून दुस्वास केलेला नाहीये. माणसाशी माणसाने माणसाप्रमाणेच वागावं हे हिंदू जाणत असतात. नवे नवे बाकी सगळं तर जाऊ दे. पण अहो आम्ही जेव्हा स्नान करतो ना, स्नान करून झाल्यानंतर आमच्याकडे रोज स्नानाच्या नंतर 5 वेळा पाणी द्यावं म्हणून सांगितलंय बरं का. 5 वेळा. कोणाकोणाच्या नावाने. मंत्र येत नसले हरकत नाही. मराठीत म्हणावं अगदी. भावना ही शेवटी महत्वाची. तर मी माझ्या पितरांना, पितृकुलातल्या सगळ्यांना, मातृकुलातल्या सगळ्यांना माझ्या पितरांच्या नावाने, सगळ्यांची नावं मला माहिती आहेत असं नाही. परंतु या सगळ्यांना पाणी मिळावं म्हणजेच गती मिळावी याकरता त्यांच्या नावाने पाणी देतो. एक. दुसरी गोष्ट, माझ्या पत्नीच्या कुलामधल्या सगळ्यांच्या नावाने मी त्यांच्या नावानेही पाणी देतो. तर झाला दुसरा भाग. तिसरा भाग, जे कोणी अपघातात किंवा ज्यांना कोणाला गेल्यानंतर पिंडदान, पाणी देणं वगैरे अशी क्रिया झालेली नसेल, कोणाकोणाच्यात होत नाही आपल्याला माहिती आहे. हिंदवेतर लोकांच्या मध्ये होत नाही, हिंदू लोकांच्यात होते. म्हणजे अशांचाही विचार आम्ही केलाय. असे सगळे लोक, त्यांना सुद्धा गती चांगली मिळावी याकरता त्यांच्या नावाने पाणी. तिसरा भाग झाला. चौथा भाग, कीटक, पशु, पक्षी वगैरे हे सगळे जण आहेत. या सगळ्यांना पाणी कोण देणार हो? आणि झाड, हे सगळे जीव आहेत आमच्याकडे सांगितलेलं ना, 84 लक्ष जीवांमधले जीव आहेत. तेव्हा या सगळ्यांना गती लाभावी याकरता, कारण ही माझी कर्मयोनी आहे ना, बाकीच्यांची ती भोगयोनी आहे. त्यामुळे माझ्या कर्मयोनीमध्ये मी हा विचार करतो की या सगळ्यांना सुद्धा उत्तम गती मिळावी म्हणून त्यांच्या नावाने पाणी देतो. आणि सगळ्यात शेवटचा 5वा भाग म्हणजे मोठमोठ्याल्या शिला, म्हणजे दगड, ही पण एक योनी सांगितली बरं का. आणि ही तर दीर्घजीवी आहे खरं म्हणजे तसं बघायला गेलं तर. या शिळा जेव्हा कधी फुटतील त्यावेळेला त्यातला तो जीव मोकळा होतो म्हटलं जातं आपल्याकडे. आपली जी मान्यता, हिंदू मान्यता जी आहे त्याच्यातून मी सांगतो. आणि आणखी एक योनी अशीच आहे दीर्घकालीन असलेली, जिला म्हणतात पिशाच्य योनी. तर या दोघांची सुद्धा मुक्ती व्हावी आणि त्यांनाही गती मिळावी म्हणून मी त्यांनाही पाणी देतो. असं 5 वेळेला आम्ही पाणी देतो. इतका विचार करणारे आम्ही, हा आपल्याकडचाच आचार आहे. हा तो दैनंदिन आहे, रोज करावा असं म्हटलेलं आहे आपल्याकडे. असे करणारे आम्ही इतरांना त्यांच्या केवळ धर्मामुळे किंवा तत्सम गोष्टींच्यामुळे आम्ही निम्न कसे लेखू? उलट ज्यांचे देव मत्सरी आहेत की माझ्याकडे आलास तर तुला स्वर्गात जागा रिझर्व, आला नाहीस तर नरक निश्चित. आपल्या देवाने असं कधी सांगितलंय का? माझ्याकडे आलास तरच स्वर्ग मिळणार आहे, नाही तर नरकात जाणार आहे? नाही. उलट आपल्याकडे तर आणखीन केवढी तरी मोठी कल्पना आहे की कधीही त्याची आठवण काढली नाही तरी चालेल, पण सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत जे कर्म करतोय ते त्याचं कर्म आहे असं समजून करावं. इथेच अडचण होते बरं का. म्हणजे मी रोज साधा त्याला नमस्कार केला नाही तरी चालेल, पण हा जो पण आहे ना पुढचा, तो जास्त महत्वाचा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत जे कर्म करतोय कोणाचं आहे? त्याचं आहे. त्याचं कर्म करत असल्यामुळे तिथे वाईट साईड भाग हे येतच नाही. त्यामुळे ते तसं आहे असं समजून करायचं आणि तसं केलं तरच उत्तम, हे आमच्याकडे सांगितलेलं आहे. मला सांगा, हे इतर कोणी सांगितलं हो? कोणामध्ये सांगितलेलं आहे? आणि म्हणून हे सगळं लक्षात ठेवून आप्पा जे पुढे आत्मसंयम योगामध्ये सांगतात की कोणावरती श्रद्धा ठेवायची, तर ती उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी
यांच्यावरच ठेवणं हे अधिक श्रेयस्कर. का? कारण आमचे ग्रंथ हे हिताचं तेवढंच सांगतात. मारा, कापा, खलास करा नाही. मनुष्य मात्राचं हित, सर्वामुखी मंगल बोलवावे, ही जी संस्कृती आहे, ही संस्कृती आपली आहे. आणि एकीकडे तिकडेच दुर्लक्ष केलं जातं बरं. आमच्या वर्तनाचं सुद्धा जर बोललं जातं की टिळा माळा असलं की तुम्ही म्हणजे काय, आमच्याकडे पहिल्यांदा कपड्यावरून माणसाची परीक्षा केली जाते. धोतर कुर्ता टोपी वगैरे असा घातलेला माणूस दिसतोय, हा म्हणजे जेमतेम मॅट्रिक पास. तू कोण रे ठरवणारा? पण ही अवस्था आहे की नाही, आजही आहे. किंवा कर्मकांड करणं, हिंदूंच्या कर्मकांडांना तर इतकी वर्ष या पुरोगाम्यांनी एवढ्या शिव्या दिल्या ना, की आपल्याच लोकांचा बुद्धिभेद निर्माण होऊन खरंच हे आपण रोजची पूजा करतोय वगैरे सगळं योग्य की अयोग्य असं वाटायला लागलं. आणि मग आम्ही बाहेर बोलताना सुद्धा म्हणजे तसे आम्ही कर्मकांडी वगैरे नाही बरं का. काय नाही, कोण नाहीये कर्मकांडी मला सांगा. कर्मकांड या शब्दाचा शाब्दिक अर्थ तरी आपल्याला माहिती असतो का? सकाळी उठणं, दात घासणं, शौचाआधी कुरकून येणं, स्नान करणं, या सगळ्यालाही कर्मकांडच म्हणतात बरं का. आम्ही कर्मकांडी नाही काय. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत आम्ही कर्मकांडीच असतो. कर्मकांडी म्हणजे जे काम आम्ही करतोय ते करणं म्हणजे कर्मकांड करणं. पण आमच्याकडे तो शब्द पण कसा बदनाम करून टाकलाय बघा इतक्या वर्षामध्ये, की कित्येकांना आता मी हा अर्थ सांगितल्यानंतर डोक्यात अरे याला कर्मकांड म्हणतात होय असं वाटलं असेल. इतकं बदनाम करून टाकलं. कर्मकांडी मी देवाची पूजा करतो, माझी निष्ठा आहे त्याच्यावरती, माझी श्रद्धा आहे त्याच्यावरती. पण हे बोललं की आमची टर उडवली जायची. आणि म्हणून आता लोक आमचं हे सावधपणे सांगतात बरं का, आम्ही तसे कर्मकांडी नाही हो. हिंदूंना हिंदू टेरर, तालिबान असे शब्द टाईप करत ट्विट करणारी सिने अभिनेत्री असलेली स्वरा भास्कर, तिने परवा कुठेतरी नवीन घर घेतलं म्हणून गृहप्रवेशाच्या वेळेला तो डोक्यावर मंगल कलश धरलेला, आतमध्ये बसून ती महादेवाची पूजा करते, अभिषेक करते वगैरे असे फोटो टाकले होते सोशल मीडियावर. हिंदूंना तालिबान म्हणणारी, सातत्याने हिंदुत्वाला टेरर असंच म्हणणारी, यांना हिंदूंच्या बद्दल काहीही चांगलं दिसतच नाही अशा प्रकारचीच दृष्टी असणारी ही अभिनेत्री. काही अर्ध्या आळकुंडाने पिवळे झालेलं ना. विचार हा भागच नाही. आपण असं काहीतरी बोल्ड बोललो की आपल्याला घटम मिंद्यात पटम चिंद्यात कुर्यात रासभरोहणम असं आपल्याकडे म्हटलंय. केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषोत्तम. रस्त्यात उभं राहून गाडगी मडकी फोडा, कपडे फाडा किंवा गाढवावर स्वारी करा, कोणत्याही प्रकाराने आपल्याला नाव मिळेल असं बघा, प्रसिद्ध होईल. म्हणजे नाम न हुआ तो क्या, अरे बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ, असेही असणारे लोक असतात की नाही, अशा प्रकारचे. तेव्हा अशा प्रकाराने तिने ज्या वेळेला हे सगळे फोटो टाकले ना, त्याबरोबर तिच्याच जमातीकडून, जमाते पुरोगाम्यांच्याकडून तिची खिल्ली उडवली जायला लागली. आणि जमाते पुरोगाम्यांमधलेच काही जण सांगायला लागले की हे पहा याला म्हणतात हिंदू बरं का. सर्वसाधारण हिंदू असतो ना, तो कसा त्याचं जे काही आहे घरात म्हणजे पूजापाठ वगैरे हे करणारा हा म्हणजे हिंदू. अरे वा, आतापर्यंत तुम्ही उलट बोलत होता, आता तुमच्यातल्या एकाने तसं करून दाखवलं म्हणून ती मात्र हिंदू झाली आणि बाकीचे सगळे. ते शब्दांचे खेळ पण अजून पुढे बोलता बोलता मी सांगणार आहे आपल्याला. पण ही जर अशी अवस्था असेल तर मग मला सांगा की जे आम्हाला आमच्या ग्रंथांनी सांगितलंय ते जास्त योग्य. आमचे ग्रंथ जीवनाचा मार्ग आम्हाला दाखवतात. ते संतांनी, ऋषींनी, अशांनी निर्माण केलेले, त्यामुळे चांगलंच होणार असा विश्वास ठेवून आम्ही त्यांच्यावर त्यांचा अभ्यास करणं, त्यांचं वाचन करणं, सद्ग्रंथांचं वाचन करणं हे केव्हाही योग्य, यात वाद नाही. आणि नाहीतर मग होतं कसं की आता त्या मगाच्या मुद्द्यावरती येतो की ही हिंदू आणि हे हिंदुत्व म्हणजे एका दूरदर्शन वाहिनीवरच्या दूरदर्शन नव्हे, एका वाहिनीच्या चर्चेमध्ये समोर एक असेच महाराष्ट्रातले नामवंत
आणि वयाने पण खूप ज्येष्ठ असलेले असे एक विचारवंत होते. त्यांनी सांगितलं होतं बोलताना, मी होतो त्या चर्चेमध्ये. त्यांनी सांगितलं काय सर्वसाधारण हिंदू असतो ना, तो असा गरीब भोळा असा असतो. आणि हे जे असे टिळा वगैरे लावणारे असतात, माळा धारण करणारे असतात, ते हिंदुत्ववादी, ते म्हणजे भडकवण्याचा प्रयत्न करतात. मी म्हटलं म्हणजे हिंदू वेगळा आणि हिंदुत्व वेगळं. हा, अर्थात म्हणाले हिंदू आणि हिंदुत्व वेगळं. म्हटलं बरं, माता आणि मातृत्व वेगळं करून दाखवा म्हटलं. माता असते म्हणून मातृत्व असतं, दाता असतो तेव्हा दातृत्व असतं, पशु असतो तेव्हा पशुत्व असतं. मग हिंदू आणि हिंदुत्व हे वेगळं का करताय? वेगळं होऊच शकत नाही. हिंदू आहे म्हणून हिंदुत्व आहे. तव या लागतो, ज्यांचा संस्कृतचा अभ्यास आहे त्यांना माहिती आहे तव म्हणजे काय, असण्याचा भाव आहे ना तव हा. मग यांनी आता आता नवीन शब्द वापरायला सुरुवात केली. हा म्हणजे काय, हिंदूपणा. अरे पणा जरी तू पुढे लावलंस ना तरी तो तवचाच अर्थ आहे. हिंदू आणि हिंदूपणा म्हणजेच हिंदू आणि हिंदुत्व. तो काढलास आणि पणा म्हणायला लागलास, ह्याच्या पलीकडे काही. हिंदूंचं हिंदुत्व हे कशात असतं? मग एकाने मला येऊन सांगितलं तसं नाही, काय आहे, हिंदू हा धर्म नसून ती एक जगण्याची शैली आहे. शाब्बास, आवडलं म्हटलं मला. कारण हिंदू हा धर्म नाहीच आहे. आम्ही नाहीच म्हणतो की हिंदू हा धर्म आहे. धर्म तर सनातन आहे. सनातन हे धर्माचं नाव आहे, जो नित्य नूतन आहे. खरं म्हणजे धर्माला नाव नसतं, धर्माला नाव धर्म हेच. तो वेद हे त्याचे मूळ आहेत हे आम्ही मानतो, म्हणून काही जण त्याला वैदिक धर्म म्हणायला लागले. सभ्य आणि सुसंस्कृत लोकांचा हा धर्म आहे म्हणून त्याला काही जण आर्य धर्म म्हणतात. आर्य या शब्दाचा अर्थ एकदा बघा म्हणजे आपल्याला कळेल, तो वंशवाचक शब्द नाहीये, गुणवाचक शब्द आहे. बरं, जो कधी निर्माण झाला ते माहिती नाही आणि जो कधी नष्ट होणार नाही असा तो असल्यामुळे सनातन हे त्याचं नाव आहे. आणि हिंदू हे तर त्या मानाने खूप अलीकडच्या काळात काही जणांनी दिलेलं ना, म्हणून आपल्याकडे काही ठिकाणी कीर्तन प्रवचनकार आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय असा घोष करतात. खरं म्हणजे ही धर्माला असलेली विशेषण आहेत असं माझं म्हणणं. धर्माची नावं नव्हेत, कारण धर्माला नाव एकच, ते म्हणजे धर्म, याच्या पलीकडे काही नाही. पण हे सगळं आधी समजून घ्यायला लागतं, नाहीतर काय होतं, बुद्धिभेद. आणि बुद्धिभेद करून घ्यायला आम्ही तयारच आहोत. आता बघा ना, OTT प्लॅटफॉर्मवरती एक मालिका चालू झाली आहे जिचं नाव आहे द एम्पायर. द एम्पायर, कुठचं एम्पायर? मुघल एम्पायर. या मुघल एम्पायर वरती रुदरफोर्ड नावाच्या एका ब्रिटिश माणसाने 6 पुस्तकं लिहिली आहेत, जी कादंबऱ्या आहेत, ज्याच्यात बराच कल्पना केला असेल. त्याच्यावरून बनवण्यात येणारे तो मुघल एम्पायर, एम्परर जो आपल्याकडे पहिला आला तो कोण आपल्याला माहितीये, बाबर. त्या बाबरावरती सध्या ती चालू. का हो? का? राम जन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर आता राम जन्मभूमीच्या बाबतीत तिथे मंदिर उभं राहतंय वगैरे, हे सगळं असतानाच आता OTT प्लॅटफॉर्मच्या लोकांना, बनवणारे हिंदूच आहेत, त्यांना ही सिरियल, बरं याचे सीझन असणार आहेत. प्रत्येक OTT प्लॅटफॉर्मवरच्या आपल्याला माहितीये बहुतेक मालिकांचे सीझन असतात. म्हणजे 6 कादंबऱ्या आहेत म्हटल्यानंतर त्याचे तेवढे सीझन हे तर नक्की असणार आहेत. आत्ताचा पहिला सीझन, पहिला जो आहे तो बाबरावरती आहे. बाबर कोण होता, काय होता, कोणाचा वंशज होता? तारतार वंशीय जो तैमूरलंगाचा, त्याचा पुढचा असलेला हा वंशज हा भारतात आला. यांनी काय फार मोठं केलं, जागोजागी रक्ताचे पाठ वाहतच आला. काय हा आपल्याला उराउरी भेट देण्याकरता म्हणून आलेला नव्हता, प्रेमाने आलेला नव्हता ना. बरं, स्वतः काय होता काय नाही आपल्याला माहितीये, राम जन्मभूमीचं केलेलं नुकसान आपल्याला माहितीये. असं असताना बरं, या सगळ्याला मोडीत कसं काढलं जातं माहितीये का? गंमत अशी आहे की द मुघल एम्पायर या नावाचे 12 खंड RC मुजुमदारांनी लिहिले. त्याचा नाही हो हे कोणी घेत परामर्श. आपल्याकडे आणखी एक चॅनल आहे माहितीये का, एपिक या नावाचं. आपल्यापैकी कित्येक जण बघतही असतील एपिक चॅनल. भारतीय संस्कृतीबद्दल दाखवलं होतं बरं का, बरंच काही काही, मुख्यत्वे खाण्याच्या गोष्टी वगैरे, प्राचीन कशा होत्या काय नव्हत्या वगैरे. त्या एपिक चॅनलवरती गंमत म्हणजे बहुतेक असलेल्या गोष्टी, बहुतेक धान्य, बहुतेक फळं ही सगळी विदेशातूनच आपल्याकडे आली.
खाणं सुद्धा आपल्याला खायला जेवायला शिकवलंय कोणी? मुघलांनी तर शिकवलं आपल्याला, वेगवेगळ्या डिशेस त्यांनी आणल्या, त्यामुळे तर आपण खायला लागलो. म्हणजे ये तो अपने आप में एक मिसाल है असं कोणीतरी बोललं असेल आणि म्हणून त्या पदार्थाचं नाव मिसळ असं पडलं असेल, असं म्हणायला काही हरकत नाही, नाही का? इतकं सगळं त्यांनीच आणलं. बिर्याणी त्यांनी आणली. नलपाक दर्पण नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे बरं का. नलपाक दर्पण. अनेक पाककृती त्याच्यामध्ये दिल्या. एकदा कधीतरी बघा म्हणजे आपल्याला कळेल. जलाबिया प्रांतामधून आलेली म्हणून तिला जिलबी असं म्हणतात. हा तो बुद्धिभेद आमचा काही वर्ष होता. मला स्वतःलाही माहिती नव्हतं. माझाही हा बुद्धिभेद होता. पण तिचं संस्कृत मधलं नाव आहे कुंडलिका आणि आपल्याकडे या पाकविषयक जे ग्रंथ आहेत ना त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख मिळतो. पण तरी सुद्धा त्या चॅनेलवरती ते दाखवलं जातं, ते असंच दाखवलं जातं. मसाल्याचे पदार्थ सुद्धा बाहेरूनच आलेत बरं का. हिंग वगैरे आम्हाला माहिती नव्हता. त्यामुळे हे सगळे बरं संस्कृत ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत, आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहेत, असं असलं तरी बरं चॅनेल आहे ते. त्याच्यातून ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला अधिकाधिक तो बुद्धिभेद होत जातो. ते सगळं बाहेर पसरत राहतं आणि हे पसरलेलं सगळं खरं आहे असं आपण मानायला लागतो. आणि या एका गोष्टीमुळे मला सांगा की बरं त्यात आणखीन पटनायक वगैरे सारखे लोक आहेतच की जे इंग्रजीमध्ये आपल्या रामायण महाभारतावर लिहितात. काय बोलतात आणि काय इंग्रजी पुस्तक आहेत. आता पटनायकांची पुस्तकं इंग्रजी पुस्तकं मराठीमध्ये यायला लागली. विष्णूंचे अवतार वगैरे, विष्णूंचे 9 अवतार का काहीतरी असंच पुस्तक आहे त्यांचं. आणि सीतेवरती, रामावरती मोठ्या आकर्षक भाषेत पेरणी करून तुमचा बुद्धिभेद इतका सुंदर केला जातो ना. एक उदाहरण फक्त देतो त्या विष्णूच्या अवतारांच्या वरच्या पुस्तकात. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्राह्मण आहे. झालं बुद्धिभेद. अहम ब्रह्मास्मी या शब्दाचा अर्थ मी ब्राह्मण आहे असा होतो का? पण नाही. आम्हाला काही द्यायचंय. भग या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे भोक. आता बघा भगवान या शब्दाचा अर्थ काय असेल तो झाला बुद्धिभेद. संस्कृत शब्दाचे अर्थ किती निघतात, काय निघतात हे कुठे आम्ही बघायला जातोय? कारण काय आम्ही विचार करतोय एखाद्याने दिलंय ना तर ते परंपरागत आलंय ते ब्रॉड फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड असं बँकिंग भाषा असायची. पूर्वी ज्या वेळेला हाती काम करायला जायचं ना बँकेत त्यावेळेला पुढच्या पानावरून अरे मागच्या पानावरून पुढचे चालू तसं कोणीतरी अर्थ दिलाय ना मग तो खराच असेल असं आम्ही समजून घेतो. पण आम्ही असा विचार करत नाही की आम्ही प्रत्यक्षात तो अर्थ बघायला का जात नाही. जर तो अर्थ बघायला गेलो तर आम्हाला खरं काय ते कळेल. पण जर बघायचंच नसेल आणि खरं काय आहे ते जर समजूनच घ्यायचं नसेल तर मग मोठं कठीण आहे. मग परमेश्वरच वाचव आपल्याला. म्हणून मी सांगते की हे जे सगळे भाग आहेत ना या सगळ्या भागातून या सूत्रांमधून आपल्याला आज काय काय चाललेलं आहे हे दिसतं. आपण विचार करायला लागतो आणि विचार करता करता त्याच्यातूनही मार्ग कसे काढायचे हे आपण ठरवायचे. जर तेवढेही करू शकलो नाही मग आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरती येतं त्याला काय करायचं. ज्या प्लॅटफॉर्मवरून ती प्रसारित होती मालिका त्याला आपण मेल पाठवू शकतो. माहिती आणि प्रसारण खात्याकडे तक्रार करू शकतो. जर याच्यापेक्षा नाही काय आहे आपण त्यापेक्षा बघूच नाही ठीक आहे. मग त्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे त्या वाहिनीचे जे काही पैसे भरलेले असतील ते माझे वाया गेले तरी चालतील. पण हा मी हे ऍप माझ्या मोबाईल मधून काढून टाकणार आहे का हिंमत? काढून टाका. त्या वाहिनीकडे निषेध नोंदवा की या करता मी हे ऍप काढतो. माझे पैसे तुमच्याकडे भरलेले असून सुद्धा. वैयक्तिक पातळीवरती क्षमाशीलता ही केव्हाही श्रेष्ठ. पण ज्या वेळेला राष्ट्राचा आपण विचार करत असतो त्यावेळेला राष्ट्रीय पातळीवरती असू दे हा कसाही असला शत्रू असला तरी पण त्याला क्षमा नको का करायला. क्षमा वीरस्य भूषणम वाक्य चांगलं आहे. तो परत परत तसं करत नसेल तर आणि क्षमा वीरस्य भूषणम आहे ना मग वीराचं हे कामच आहे की त्यांनी अशी धडकी भरवायला पाहिजे की शत्रूचे अनेकानेक लोक त्याला शरण यायला. एवढी धडकी भरवण्यासारखं तरी तुम्ही काही करता का?
जर तसं काहीही करत नसलात ना, तर नुसतीच शांतीची माळ हातात घेतली ना, तर त्याच्यामुळे शांती मिळत नसते, शांती लाभत नसते. उलट त्यामुळे जग तुम्हाला भेकड म्हणू शकतो. एक उदाहरण देतो, अमेरिकेचं आता चांगलं उदाहरण देतो, की ISI खुरासान यांनी त्यांच्यावरती जो आता काबूल वरती हल्ला झालेला होता, त्यावेळेला अमेरिकन अध्यक्षांनी असं सांगितलेलं होतं, की ज्यांनी हा हल्ला केला त्यांना किंमत मोजावी लागेल. आम्ही त्यांना क्षमा करणार नाहीच, त्यांना शिक्षा ही भोगावीच लागेल. आणि लगेच त्यांनी जो स्ट्राईक केला, त्या स्ट्राईक मध्ये अनेक ठिकाणं ही उद्ध्वस्त करून टाकली. अनेक ठिकाण किती अतिरेकी मारले गेले त्याच्यामध्ये, त्याचा नेमका काही आकडा आलेला नाही, हे लक्षात घ्या. पण हे ज्या वेळेला केलं त्यावेळेला केलं आमचे पंतप्रधान ही करत सर्जी करत बसले होते का? प्रतिवाद वगैरे न करता सरळ स्ट्राईक करून मोकळे झाले. मोकळे झाल्यानंतर सांगितलं आता हे केलं. आताही बघा, तालिबान हे सगळं झालं त्यावेळेला भारतीय दूतावासामधले किमान 200 लोक, आपल्याला आठवत असेल तर वृत्तपत्रातल्या बातम्या आपण नीट वाचल्या असतील, काळजीपूर्वक किंवा काळजीपूर्वक ऐकल्या असतील तर, 200 लोक पहिल्यांदा आपले परत आणले. ते आणल्याबरोबर आपल्या इथे काही बुद्धिवंत म्हणाला जाणार डाव्या मंडळींना किंवा पुरोगामी मंडळींना बुद्धिवादी म्हटलं जातं, आणि उजव्या मंडळींना फक्त एक गट म्हणून संबोधलं जातं. कारण उजवे बुद्धिवादी असूच शकत नाहीत. बुद्धिवादी म्हणजे कसा, त्याने त्याच्या धर्माला पहिल्यांदा शिव्या द्यायला पाहिजे, त्याच्या चालीरीतीने शिव्या द्यायला पाहिजेत, म्हणजे मग तो बुद्धिवादी. पण त्याने इतरांच्या नाही द्यायच्या बरं का. हा, फक्त हिंदूंनाच पहिल्यांदा आणि इतरांना कधीच नाही. असं जर असेल तर तो बुद्धिवादी असतो, तो पुरोगामी असतो, तो चळवळीतला असतो. पण उजवा जो असतो तो मात्र नुसता गटातला माणूस असतो, ही अवस्था असते. या सगळ्यांनी आरडाओरडा काय करायला सुरुवात केली होती, की फक्त आपल्या अधिकाऱ्यांना सोडून आणलं, बाकीचे लोक, बाकीचे हिंदू आणि शीख तिथे आहेत ते सगळे तसेच म्हणणार, अमक होणार तमक होणार. यांना उत्तर देत बसलं होतं का? कोणीही उत्तर देत बसलं नाही. मंत्रिमंडळातलं किंवा आपल्या देशाचे सर्वोच्च स्थानावरच्या लोकांनी याला उत्तर दिली नाहीत. पुढच्या 3-4 वेळा आपल्या विमानांनी फेऱ्या केल्या आणि काही लोकांना सोडून परत आणलेलं आहे. आणि आता सुद्धा काल का परवा मला असं वाटतं दोहामध्ये भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांनी तालिबानच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. आजच्याच वर्तमानपत्रामध्ये त्या संबंधाचं वृत्त आहे. ते मुद्दाम मी ताजी उदाहरणं देतो बरं का, की जी आपण ऐकली लगेच आठवतील. नंतर फारुख अब्दुल्लांनी टीका केली की एक तर तालिबान दहशतवादी नाहीत असं तरी तुम्ही जाहीर करा वगैरे वगैरे करत. उत्तर दिलंय? कोणी उत्तर दिलेलं नाही, देणारही नाहीत. याचं कारणच आहे, विषय काय होता, जे कोणी भारतीय खेळे आहेत त्यांना सुखरूपपणे परत कसं आणायचं. आता याकरता तालिबानशी जर बोलणी करायला लागणार आहेत तिथे, तर त्यांच्याशीच बोलणी करणार ना. याचा अर्थ तालिबानला सर्टिफिकेट दिलं असा होतं का? हो, बुद्धिभेद कसा केला जातो म्हणून आपल्याला मुद्दाम हे उदाहरण सांगितलं बरं का, की याचा अर्थ तालिबान चांगलं आहे असं आपल्या सरकारने मान्य केल्यासारखं होतं. राजनैतिक संबंध त्यांच्याबरोबर आम्ही प्रस्थापित आता करतोय असं होतं. या सगळ्याचा अर्थ जो तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला चटकन समजतो बरं का, की अरे उरलेल्या लोकांची सुटका कशी करायची. याच्याकरता जर आपल्या लोकांना आता सप्टेंबर महिना चालू झालाय, अमेरिका तर गाशा गुंडाळून एक दिवस आधीच तिथून निघून गेलेली आहे. अशा वेळेला जे आपले लोक अडकलेले त्यांना व्यवस्थितपणे कसं सोडून आणायचं. तोपर्यंत सुसरबाई तुझी पाठ मऊ असंच म्हणायचं असतं ना. याचा अर्थ तू खूप छान आहेस, चांगली आहेस, आम्ही तुला मान्यता देतो, असा होत नाही. हा सगळा विवेक असावा लागतो. पण हा विवेकच नसला तर मग कठीण होतं. आणि मग आमचेच लोक आपल्याच सगळ्या गोष्टींच्या बद्दल अकारण वाद निर्माण करतात आणि लोकांच्या डोक्यात सुद्धा गोंधळ उडवून देतात.
कारण काय, तुम्ही जर एखाद्याला कन्व्हिन्स करू शकत नसाल, पटवून देऊ शकत नसाल, तर गोंधळ उडवून द्या असं म्हटलं जातं. तसा गोंधळ मुद्दाम उडवून देणं हे चालू झालंय. बघा ना, आता त्या एम्पायरच्याच निमित्ताने मी आता आपल्याला सांगतोय बरं का, की बाबर वाईट आहे म्हटल्यानंतर हे सगळं येणार आहे कुठपर्यंत, औरंगजेबापर्यंत येणार हे म्हटल्यानंतर आत्ताच समाज माध्यमांवरती काही पोस्ट करायला लागले. एकच पोस्ट आहे की फार जबरदस्त डावी पोस्ट आहे, की औरंगजेब किती उदारमतवादी होता याची एक स्टोरीच्या स्टोरीच लिहून काढली. गोव्यातल्या एका कोणत्या तरी माणसाच्या नावाने ती पाठवली जाते, ज्याच्यामध्ये त्याला एक कोणीतरी भेटतो माणूस, तरुण मुलगा की जो अभ्यासक आहे इतिहासाचा, आणि तो त्याला सांगतो की औरंगजेब काय आहे, चमत्कृती पूर्ण होता, किती चांगला होता, किती साधा होता. मग त्याला विचारलं की अरे, रघुनाथ सरकारांनी जे लिहिलंय औरंगजेब, काय सरकारांनी काय म्हणे 5-6 पुस्तकं एकत्र केली आणि त्यांच्यावर हे करून लिहिलेलं आहे. मी आता त्यावरती नवीन संशोधन करतोय. इतिहासाचं पुनर्मूल्यांकन व्हायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे, असं तो तरुण म्हणाला. मग म्हणे मी त्या तरुणाला विचारलं की तू मुसलमान आहेस? तर तो म्हणाला नाही, मी अलाहाबादचा शुद्ध ब्राह्मण आहे. अरे वा, म्हणजे ब्राह्मणे आणून टाकले की जो सांगतोय औरंगजेब इतका चांगला आहे. मग ते लिहिता लिहिता पुढे सहज येतं बरं का त्यांच्या बोलण्यामध्ये, की औरंगजेब चांगला होता. मग टिपू सुलतान, तो तर खूपच चांगला होता, त्याच्या इतका तर चांगला कोणीही नाही, आणि म्हणून आपल्याकडच्या इतिहासाचं पुनर्मूल्यांकन करायला पाहिजे. अरे वा, अरे वा, काय स्टोरी. ही स्टोरी आत्ताच मला का आठवली माहितीये का, कारण आजच्या एका दिवसाच माझ्याकडे किमान 5 जणांनी पाठवलं हे खरं आहे का म्हणून विचारायला. मी म्हटलं आपल्या डोक्यात पहिल्यांदा हे येतच का हो? आणि मग शेवटी सॉफ्ट टार्गेट कोण मिळाले, शेवड्यांना विचारा, शेवडे सांगतील लगेच. पण मग आपल्यालाच मनात येत नाही का हो, की हे आलंय माझ्याकडे, औरंगजेबाबद्दल असं चांगलं लिहिलं, याचा अर्थ आहे नक्कीच चुकीचं आहे किंवा खोटं आहे. ही धारणा का नाही पहिलीच पक्की, कशा करता विचारावं लागतं. विचारावं लागतं याचाच अर्थ तुमच्या मनामध्ये कुठेतरी आतमध्ये तो किंतु शिरलाय. किंतु परंतु वगैरे जो असतो ना, तो कुठेतरी शिरलाय. हा शिरू द्यायचा नसेल तर माझ्या सगळ्या गोष्टींवरती ठाम विश्वास ठेवा. आणि जर आपल्याला कळत नसेल नाही अशा गोष्टी, तर किमान मला माझं वाचन तरी वाढवायला पाहिजे.